लक्ष द्या. पुरुष मंडळ सूचना आहे का? जर आपण व्हॉट्सअपवरती आला तर त्यावेळेस पहिल्या 5 प्रश्नासाठी 1 मिनिटाचा कालावधी असेल आणि तिथून पुढच्या 5 प्रश्नासाठी 2 मिनिटाचा कालावधी. जर आपल्याला त्या वेळेमध्ये उत्तर नाही देता आलं तर आपल्याला गेम सोडावा लागणार आहे. पहिल्या 5 प्रश्नासाठी 1 मिनिट आणि ज्यावेळेस आपला नंबर येईल त्यावेळेस आपल्याला जोडीदार शोधायचे झाले 2 मित्र देखील आपल्याला सांगायचे मंडळाला. ठीक आहे, चालू करतो आपण पहिली फेरी. कौन बनेगा क्रांतीवीर करोडपती. पहिला प्रश्न ग्रुपवरती. येतो पहिला प्रश्न ग्रुपवरती. येतो पहिला प्रश्न ग्रुपवरती. कौन बनेगा क्रांतीवीर करोडपती. उत्तर येत आहेत. या समोर फास्टेस्ट फिंगर फास्ट. 1 मिनिट वेळेत ज्यांची उत्तर येतील त्यांची ग्राह्य धरली जातील. तत्पूर्वी महिलांनी ज्यांचे नंबर असतील ज्यांचे व्हॉट्सअप आहेत त्यांनी शिवानीकडे या ठिकाणी आपले नंबर रजिस्टर करायचे. ग्रुपला या व्हायचंय. कोण ठरतोय बघूया. पहिला हॉटसीटचा मानकरी. प्रश्न या ठिकाणी आपल्याला असा पाठवला होता की महाराष्ट्र केसरी कालखंडानुसार क्रमाने लावायचे. म्हणजे महाराष्ट्र केसरी आतापर्यंत जेवढे झाले होते ते 4 पर्याय दिलेत आपल्याला. ते क्रमाने लावायचे. बाला रफिक शेख, चंद्रहार पाटील, चंद्रहास निमगिरे आणि सिकंदर शेख. म्हणजे अगोदर कोण झालं होतं आणि आतापर्यंत कोण झालंय. बाला रफिक शेख, चंद्रहार पाटील, चंद्रहास निमगिरे आणि सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी आपल्याला क्रमाने लावायचे. आपल्याला उत्तर खूप आले आहेत. उत्तराचा पर्याय असा पाहिजे होता की पहिल्यांदा कोण झालंय तर चंद्रहास निमगिरे क, त्यानंतर चंद्रहार पाटील ब, बाला रफिक शेख अ आणि सिकंदर शेख ड. म्हणजेच क, ब, अ आणि ड असा पर्याय पाहिजे होता. आणि फास्टेस्ट फिंगर फर्स्ट नुसार आलेला आहे स्वप्नील तोरवाल. काय झालं पाहिजेत स्वप्नील उठा. सांगा स्वप्नील. हनुमंतराजांना या हॉटसीटवरती काय झालं पाहिजे हनुमंतराजा स्वप्नीलसाठी. हॉटसीटवर येण्याची विनंती करायची. त्यानंतर 2 नंबरचं उत्तर अण्णा तोरमल यांचं आलं होतं, पृथ्वी तोरमल यांचं आलं होतं, समाधान तोरमल, पवन कुमारी, माऊली तोरमल, संजय तोरमल यांचे उत्तर सगळेच बरोबर आहेत. परंतु फास्टेस्ट फिंगर फास्ट नुसार आलंय स्वप्नील आणि हनुमंतराचे. आपलं अभिनंदन. आपल्याला नियम सगळे माहिती आहेत. पहिल्या 5 प्रश्नासाठी 1 मिनिट आहे आणि त्यानंतरच्या 5 प्रश्नांसाठी 2 मिनिट वेळ असणार आहे. आमच्या 100 दादांकडे घड्याळ आहे. त्यांना ज्यावेळेस टाइम चालू करायचा त्यावेळेस चालू करतील. तुम्हाला एखादी लाईफ लाईन वापरायची असेल तर घड्याळ थांबवलं जाईल. ठीक आहे, 1 मिनिट पहिल्या 5 प्रश्नांसाठी 1 मिनिट वेळ आहे. आणि बक्षीस तुम्हाला माहिती आहे की 1 प्रश्न जर बरोबर आला तुमचा तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 1 बिस्किट पुडा, त्यानंतर 2 बिस्किट पुडे, तिसऱ्या प्रश्नासाठी 3 बिस्किट पुडे, चौथ्यासाठी 4 बिस्किट पुडे, 5वा प्रश्न 100 रुपये.
6व्या प्रश्नासाठी 100 रुपये आणि 6 बिस्किट पुडे, 7व्यासाठी 200 रुपये, 8व्यासाठी 300 रुपये, 9व्यासाठी 400 आणि 10वा प्रश्न 500 रुपये आपल्याला मिळवून देणार आहे. तर चालू करायची का फेरी? चला, पहिला प्रश्न येतो तुमच्यासाठी. एक बिस्किट पुड्यासाठी प्रश्न पहिला आहे. जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला कोणतंही बक्षीस मिळणार नाही, याची नोंद घ्यायची. पहिला प्रश्न, पावनखिंड जी बाजी प्रभू देशपांडेंच्या नावाने प्रसिद्ध आहे, तिचं पहिलं नाव काय होतं? पूर्ण 4 पर्याय ऐकून घ्यायचे, आपल्याला वेळ असणार आहे. वेळ तेव्हा चालू होईल ज्यावेळेस वेळ सांगितली जाईल. तर पावनखिंडीचं पहिलं नाव काय होतं? पहिला पर्याय आहे पालखिंड, दुसरा पर्याय आहे घोडखिंड, तिसरा पर्याय हत्तीखिंड आणि चौथा पर्याय आहे पालीखिंड. पालखिंड, घोडखिंड, हत्तीखिंड आणि पालीखिंड. चालू करा टाईम. घोडखिंड अगदी उत्तर बरोबर. काय झाले पाहिजेत? एक बिस्किट पुड्याचे मानकरी ठरलेले हनुमंतराजांनी सोपले. पुढील प्रश्न आहे 2 बिस्किट पुड्यांसाठी. 2 तारखेला रविवार होता, तर पुढील 11 तारखेला कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, रविवार आणि सोमवार. 2 तारखेला रविवार होता, तर पुढील 11 तारखेला कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, रविवार, सोमवार. टाइम चालू करा. दोन तारखेला रविवार होता, तर 11 तारखेला कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, रविवार आणि सोमवार. आपल्याकडे 2 लाईफ लाईन आहेत. मित्राची मदत घ्यायची का लाईफ लाईन वापरायची? मंगळवार धरायचं उत्तर. मंगळवार उत्तर अगदी बरोबर आहे. 2 बिस्किट पुडे यांची कमाई झालेली आपली. अभिनंदन. पुढील प्रश्न येतो 3 बिस्किट पुड्यांसाठी. करमाळा तालुक्याला कोणकोणत्या तालुक्याची बॉर्डर लागते? फक्त सोलापूर जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यापैकी कोणत्या तालुक्याची बॉर्डर करमाळा तालुक्याला लागते? किती तालुक्यांची बॉर्डर लागते? आकडा सांगायचा आहे. 1, 2, 3, 4. करमाळा तालुक्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत, असे किती तालुके आहेत ज्यांची बॉर्डर करमाळा तालुक्याला लागते? टाइम चालू करा. करमाळा तालुक्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत, बरोबर? तोपर्यंत महिलांनी आपला ग्रुप बनवून घ्यायचा. आपल्याला उदाहरणार्थी प्रश्न टाकतो ग्रुपवरती. टाइम सांगा बेटा दादा. विलासदादा मेजर यांचं देखील उत्तर आलेलं आहे, पण दादा खूप उशीर झाला. 2, 3, 4. मित्राला फोन लावायचा आहे का? मित्राची मदत घ्यायची की 50-50 वापरायचंय? बराच उत्तर. यांना या ठिकाणी नाराजी देतो. धन्यवाद, आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल. महिलांच्या ग्रुपवरती एक प्रश्न पाठवण्यात आलेला आहे. त्यांना 2 बिस्किट मिळते, त्यांनी उत्तर चुकीचं दिल्यामुळे महिलांच्या ग्रुपवरती उदाहरणार्थी प्रश्न पाठवण्यात आलेला आहे. आपल्याला उत्तर कसं द्यायचं याचं बघा. एक प्रश्न आलेला महिलांच्या ग्रुपवरती. पांडवांपैकी भावंडांची ज्येष्ठ ते कनिष्ठ अशी मांडणी करायची आपल्याला. म्हणजे मोठा भाऊ ते लहान भाऊ अशी मांडणी करायची. अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर. तर त्यापैकी मोठ्यापासून छोट्यापर्यंत मांडणी करायची. उत्तर कशा प्रकारे आलं पाहिजे आपलं? ABCD किंवा अ ब क ड ब क अशा फॉर्मॅट मध्ये उत्तर आपलं आलं पाहिजे. थोडी काय केली राजेश स्वप्नील, तुमच्याकडे 2 लाईफ लाईन होत्या, तुम्ही कमीत कमी 100 रुपये तरी घेऊन गेला असता इथून. मग कोण बनेगा क्रांती करोडपती?
आपल्याला नियम सगळे समजले बरोबर का? हे फक्त उदाहरणासाठी पाठवलं होतं मी. आता पुढचा प्रश्न जो येईल ज्याचं उत्तर सगळ्यात फास्ट येणार आहे त्या मुलीला किंवा महिलेला आपण या ठिकाणी हॉट सीट वरती बोलवण्याची विनंती करणार आहोत. आणि प्रश्न येतोय आपल्या या ठिकाणी ग्रुप वरती. हा पहिला प्रश्न महिलांच्या फेरीसाठी, कोण बनेगा क्रांतीवीर करोडपती? प्रश्न क्रमांक पहिला येतोय महिलांच्या ग्रुपवरती. जो सर्वाधिक फास्ट उत्तर देईल त्याला मिळणार आहे हॉट सीट. आणि हा प्रश्न आलेला आहे आपल्या ग्रुपवरती. महिलांच्या ग्रुपवरती प्रश्न असा गेलेला आहे की आपल्यापासून कोणते गाव किती किलोमीटर अंतरावर आहे त्याचं अंतर कमी ते जास्त अशी मांडणी करायची. म्हणजे आपल्या इथून आपल्या क्रांतीवीर गणेश मंदिरापासून कोणतं अंतर जास्त आहे किंवा कमी आहे, कमी पासून जास्त पर्यंत क्रम लावायचा आहे. करमाळा, जेऊर, अकलूज, टेंभुर्णी. करमाळा, जेऊर, अकलूज, टेंभुर्णी. कमी पासून जास्त अंतरापर्यंत क्रम लावून द्यायचा आहे. सर्वात जवळचं अंतर असणार आहे ते आपल्याला जेऊर, त्यानंतर जवळच असणार आपल्याला करमाळा, त्यानंतर टेंभुर्णी आणि त्यानंतर अकलूज. म्हणजे उत्तर पाहिजे होतं ब, अ, क आणि थोडी ब, अ, ड, क असं उत्तर हवं होतं आपल्याला. उत्तर पास आलेला आपल्याला ब, अ, ड, क. तर आमच्या आईच्या मोबाईल नंबरवर उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिला फास्टेस्ट. जोडीदार घेऊन हॉट सीट वरती यायचे. चला चला, कोणी उत्तर दिले फास्ट मोबाईलवरून? चला चला, आपल्यासाठी थोडस बाकडं तिथं आणण्याची कृपा करणार आहे आम्ही. या रेखावणी आणि शिवाताईने उत्तर बरोबर दिलं, त्यांचं अभिनंदन. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट साठी. या हॉट सीट वरती बसा. टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला नियम सगळे माहिती आहेत बरोबर. तर आपल्यासाठी पहिलाच प्रश्न येतोय, सिंहगड किल्ल्याचं पहिलं नाव काय होतं? जो सिंहगड किल्ला आहे त्या किल्ल्याचं पहिलं नाव काय होतं? पूर्ण पर्याय ऐकायचे. आपल्याला लाईफलाईन 2 मिळणार आहेत. कुठली गडबड करायची नाही. आम्हाला बक्षीस तुम्हाला देण्यासाठी स्पर्धा भरलेली आहे. पहिला पर्याय तोरणा किल्ला, तोरणाचं नाव सिंहगड झालं. ढाकणा किल्ला, ढाकणाचं नाव सिंहगड झालं. कोंढाणा किल्ला, कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं. आणि रायरेश्वर किल्ला. या 4 पैकी कोणत्या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवण्यात आलं? तोरणा, ढाकणा, कोंढाणा, रायरेश्वर. चालू करा टाइम. कोणत्या किल्ल्याचं नाव हे सिंहगड ठेवण्यात आलं? तुमच्यासाठी 2 लाईफ असणार आहेत. एक मित्राची मदत घेऊ शकता तुम्ही, कुठल्याही मैत्रिणीची, किंवा 50-50 देखील तुम्ही करू शकता. मी 2 पर्याय तुम्हाला राहतील त्यातले. टाइम थांबवा. लाईफ लाईन वापरायची यांना. कोणती लाईफ लाईन? 50-50 की मित्राची मदत? तुमचे मित्र 2 सांगा आम्हाला. 2 कुठले मित्र तुमचे? त्या दोघांनाच फक्त चान्स असेल. वैष्णवी 1 आणि दुसरा बनश्री. त्यापैकी एकाला विचारायचं तुम्ही आता की कोणाला विचारायचं यापैकी? ठीक आहे. हा, प्रश्न सांगा. तुम्हाला समजला प्रश्न? सिंहगड किल्ल्याचं पहिलं नाव काय होतं? तोरणा, ढाकणा, कोंढाणा आणि रायरेश्वर. तुम्हाला उत्तर घ्यायचंय का? 100%?
उत्तर अगदी बरोबर आहे. यांची लाईफलाईन या ठिकाणी योग्य वेळेत कामी आलेले. पहिला प्रश्न यांचा बरोबर आहे. ज्यावेळेस सुभेदार तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ल्यावर धारावरती पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सिंहासारख्या पराक्रमामुळे त्याचं नाव सिंहगड ठेवलं होतं. तर कोंढाणा उत्तर अगदी बरोबर आहे. आपला पहिला प्रश्न बरोबर आलेला आहे. दुसरा प्रश्न आपल्यासाठी भारताचे राष्ट्रपती कोण आहेत आता? पर्याय का प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, रामनाथ कोविंद, ओम बिर्ला. भारताचे राष्ट्रपती. टाइम घ्या. प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, रामनाथ कोविंद आणि ओम बिर्ला. ऑप्शन 2 अगदी उत्तर बरोबर काय झालं पाहिजे? द्रौपदी मुर्मू अगदी उत्तर बरोबर आहे. तुम्ही 2 बिस्किट पुढे जिंकलेले आहेत. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी येतोय. यापैकी कोणतं ठिकाण हे अष्टविनायक नाही? 4 पर्याय, 4 पैकी कोणतं ठिकाण अष्टविनायक नाही? पाली, ओझर, गिरगाव, सिद्धटेक. पाली, ओझर, गिरगाव, सिद्धटेक. कोणतं ठिकाण हे अष्टविनायक नाही? गिरगाव. खरंच उत्तर? उत्तर अगदी बरोबर आहे. 3 प्रश्न त्यांचे बरोबर आहे. 3 बिस्किट पुड्यांचे मानकरी झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन. पुढील प्रश्न. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला शशिकांत. शशिकांत म्हणजे आमचा शशिकांत बरं का. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला शशिकांत त्याच्या डाव्या बाजूस वळाला तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती येईल? पुन्हा एकदा प्रश्न आहे का. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला शशिकांत त्याच्या डाव्या बाजूला जर वळाला तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती येईल? पर्याय का पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य. टाइम चालू करा. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला शशिकांत त्याच्या डाव्या बाजूस वळाला तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती असेल? पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य. पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य. आपल्याकडे अजून एक लाईफलाईन बाकी आहे. टाइम सांगायचा आहे. 30 सेकंद. ऑप्शन पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य. टाइम कडे पण लक्ष राहू. 20 सेकंद राहिलेत. लाईफलाईन आपल्याला थांबवा. कटेकर थांबवा. 50-50 आपली राहिलेली लाईफलाईन आहे. बरोबर. 2 पर्याय इथून कट होतील. 4 पर्याय आहेत. पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य. यातले तुमचे 2 पर्याय फक्त राहिलेत. उत्तर आणि दक्षिण. दक्षिण धरायचं. लावा साऊंड. काय वाटतं पब्लिक? बरोबर आहे का? तुम्हाला काय बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. पब्लिकांच्या म्हणण्यानुसार बरोबर उत्तर आहे. आपले 4 प्रश्न बरोबर आहे ना? बरोबर. आता 5वा प्रश्न येतो आपल्यासाठी 100 रुपयांचा प्रश्न. आपल्या लाईफलाईन 2 वाचून झालेले आहेत. जर तुम्हाला खेळ या ठिकाणी सोडायचं म्हटलं तर तुम्हाला 4 बिस्किट पुढे मिळतील. बरोबर. 5वा प्रश्न असणार आहे. तुमच्या मामाची मुलगी ही तुमच्या भावाच्या आईच्या आईची कोण? तुमच्या मामाची मुलगी ही तुमच्या भावाच्या आईच्या आईची कोण? पर्याय का मुलगी, आजी, नात आणि सून. पुन्हा एकदा प्रश्न आहे का. टाइम लावा. तुमच्या मामाची मुलगी ही तुमच्या भावाच्या आईच्या आईची कोण? मुलगी, आजी, नात, सून. जर उत्तर चुकलं तर 4 बिस्किट पुढे तुम्हाला गमावे लागतील. जर बरोबर आलं तर 100 रुपये आपल्याला मिळणार आहेत. नात उत्तर पकडायचं. काय वाटतं म्हणजे बरोबर आहे का? उत्तर अगदी बरोबर आहे. नात 100 रुपयाची मानकरी ठरलेल्या ठिकाणी पहिले हात कंटेस्टंट. आता इथून पुढे आपल्याला 2 मिनिट वेळ भेटणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी.
पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे, एका रांगेमध्ये समर्थ समर्थ म्हणजे आपला समर्थ डावीकडून 25वा आणि उजवीकडून 25वा रांगेत उभा आहे, तर एकूण रांगेमध्ये किती मुलं उभे आहेत? 50, 51, 48, 49. 50, 51, 48, 49. जर उत्तर चुकलं तर आपल्याला 100 रुपये गमवावे लागतील, याची नोंद घ्यायची. 50, 51, 48, 49. एका रांगेमध्ये समर्थ डावीकडून 25वा आणि उजवीकडून 25वा आहे, तर रांगेमध्ये एकूण किती मुले उभी आहेत? आपण ऑलरेडी 100 रुपये कमावलेले आहेत, 2 मिनिटं वेळ लावलेला आहे. जर उत्तर चुकलं तर आपल्याला 100 रुपये देखील गमवावे लागतील. जर येत नसेल तर जागेवरती गेम सोडून आपण या ठिकाणी जाऊ शकता. जर उत्तर चुकलं तर आपल्याला आहे ही रक्कम मंडळाकडे जमा करून जावं लागेल. पन्नास, 51, 48, 49. बराच शेवट आहे. 100 रुपये जातील. बाळासाहेब लावा. उत्तर आपली बरोबर 49. 100 रुपये आणि 6 फुटाचे मानकर ठरले. उत्तर आहे 49. अगदी उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न येतो आपल्याला 200 रुपयांसाठी. कोणत्या आपल्या 5 बोटांपैकी कोणत्या बोटाची नखे फास्ट वाढतात? अंगठ्याची, अंगठ्याच्या बाजूची, मधल्या बोटाची की करंगळीची? कोणत्या बोटाची नखे आपली जलद वाढतात? आपण नखे टाकल्यानंतर कोणत्या बोटाची नखे फास्ट वाढतात? अंगठ्याची, अंगठ्याच्या बाजूची, मधल्या बोटाची की करंगळीची? आपण ऑलरेडी 100 रुपये आणि 6 बिस्किट पुढे कमवलेले. 2 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. लाईट लाईन आपल्या संपलेले आहेत. अंगठा, अंगठ्याच्या बाजूचं, मधलं बोट आणि करंगळी, कुठल्या बोटाची नखे फास्ट वाढतात कापल्यानंतर पुन्हा जास्त फास्ट येतात? जर उत्तर चुकलं तर आपल्याला ही रक्कम देऊन माघारी जावं लागेल. बरोबर आलं तर 200 रुपये. काय द्यायचंय उत्तर? करंगळी. याला सर लावा. हे साऊंड मध्ये काय बरोबर चिन्ह नाहीये. काय वाटतं कुठल्या बोटाची नक्की फास्ट वाढतात? द्या उत्तर. हा, करंगळी उत्तर चुकीचं आहे. आपल्याला दिलेली रक्कम देखील माघारी द्यावी लागेल मंडळाकडे. आपण आला फॅक्सीवरती झाला त्याबद्दल अभिनंदन. परिवार शुभेच्छा. धन्यवाद. काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी? अंगठा, मधल्या बोटाची नखे कापल्यानंतर फास्ट वाढतात. चला, पुरुषांच्या ग्रुपवरती प्रश्न येतोय. फेरी क्रमांक 2चा. ज्यांना पहिल्यांदा भाग झालेला आहे त्यांना पुन्हा हॉट सीटवर येण्याची संधी मिळणार नाही, याची दक्षता नोंद सर्वांनी घ्यायची आहे. ज्यांचा एकदा हॉट सीटवर येऊन गेलेला आहे त्यांना पुन्हा हॉट सीटवर चान्स मिळणार नाही. पुढील प्रश्न येतोय पुरुषांच्या ग्रुपवरती. फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा. प्रश्न येतोय फास्टेस्ट फिंगर फास्ट.
पुरुषांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कुंभेज गावचे सरपंच कालखंडानुसार क्रमाने लावा. अ सौ नंदा गोकुळ शिंदे, ब सौ शिंदू गायकवाड, क श्री दादासाहेब चौगुले, ड श्री अंगद साळुंखे. क्रमाने लावायचे आपल्याला आणि उत्तर बरोबर येणार आहे. पहिल्यांदा सुरुवातीला अंगद साळुंखे होते, त्यानंतर दादासाहेब चौगुले, त्यानंतर नंदा शिंदे आणि आता चालू सिंधू गायकवाड. म्हणजेच ड क अ ब असं उत्तर बरोबर हे होतं. आणि उत्तर आलेलं शुभम नरवडे यांच्या मोबाईलवरून अभिनंदन. कोणी तुमच्या पाठीला या. चला शुभम आणि अभिनंदन आपलं या हॉटसीटवरती आपलं स्वागत आहे. काय झालं पाहिजे दोघांसाठी. चला नियम आपल्याला माहिती आहेत. चालू करूया. पहिला प्रश्न. काँग्रेस पक्ष म्हणजेच जो काँग्रेस आहे आपला देशातला जो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत आता चालू. पर्याय क्रमांक 1 राहुल गांधी, 2 सोनिया गांधी, 3 मल्लिकार्जुन खरगे, 4 देवेगौडा. राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, देवेगौडा. भरायचं उत्तर. उत्तर अगदी बरोबर आहे. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे सध्या अध्यक्ष आहेत. दोन नंबरचा प्रश्न होतो. 100% निम्मे किती. 100% निम्मे किती. 50, 5, 0.5, 0.05. 100% निम्मे किती. टाइम लावा. 100% निम्म 50, 5, 0.5, 0.05. टाइम लावा. 100% निम्म उत्तर आहे बरोबर. 100% निम्म. 100% म्हणजे किती आणि त्याच्या निम्म करायचंय. तुम्ही लाईव्ह वापरू शकता. तुमच्याकडे मित्राची मदत आहे. बघायचं उत्तर. टाइम आहे ना आपल्याकडे. बघा काही दुसऱ्या राऊंडला घरी जाऊन बसावं लागेल. 100% निम्म 0.5. उत्तर अगदी बरोबर आहे. 2 प्रश्न या ठिकाणी आपले बरोबर आले. पुढील प्रश्न आपल्यासाठी येतोय. आता कोणता मराठी महिना चालू आहे. सप्टेंबर, अश्विन, भाद्रपद, आषाढ. आता कोणता मराठी महिना चालू आहे. उत्तर भाद्रपद. अगदी उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 बरोबर आले. 3 बिस्किट पुढे आपण कमवलेले आहेत. पुढील प्रश्न आपल्यासाठी येतोय. तुमच्या आत्याची मुलगी ही तुमच्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या मुलाची कोण. तुमच्या आत्याची मुलगी ही तुमच्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या मुलाची कोण. उत्तर भरायचं ना. भरायचं. तुमच्या आत्याची मुलगी ही तुमच्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या मुलाची कोण. उत्तर. उत्तर अगदी बरोबर आहे. बहीण. उत्तर. किती प्रश्न झाले. 4 मध्ये. 5व्या प्रश्नासाठी देतोय 100 रुपयांसाठी. एबीसीडी मध्ये मागून 14वा अक्षर कोणतं. एबीसीडी मध्ये त्यांचं उत्तर आलेले यल. काय उत्तर आहे. यम उत्तर होतं. आपण हडबडीत गडबडी केली आणि नारळ घ्यायची वेळ आपली आलेली आहे. अभिनंदन. पुढील वाचण्याची शुभेच्छा. चला पुढील प्रश्न येतो. महिलांच्या ग्रुपवरती फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा प्रश्न आलेला आहे आपल्या ग्रुपवरती. पुढे येईल.
महिलांच्या ग्रुपवरती प्रश्न गेलेला आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट बघूया कुणाला मान मिळतो या ठिकाणी. हॉट सीट वर येण्याचा आतापर्यंत मंडळाचा एकही रुपया खर्च झालेला नाही. महिलांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की आपले सण या महिन्यापासून दुसऱ्या महिन्यापर्यंत कोणते सण येतात ते क्रमांक लावा. पहिला ऑप्शन आहे पोळा, दहीहंडी, नागपंचमी आणि वटपौर्णिमा. कोणते सण क्रमाने येतात? पोळा, दहीहंडी, नागपंचमी आणि वटपौर्णिमा. जानेवारी पासून डिसेंबरपर्यंत क्रमाने येणारे सण लावायचे आपल्याला. उत्तर येत आहेत. 4 उत्तर आलेले आहेत. बघूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट तेही त्यातलं कोणाचं उत्तर बरोबर असणार आहे. पोळा, दहीहंडी, नागपंचमी आणि वटपौर्णिमा कोणते सण क्रमाने येतात? उत्तर बरोबर हे पाहिजे होतं. अगोदर वटपौर्णिमा येते, त्यानंतर नागपंचमी, त्यानंतर दहीहंडी आणि मग पोळा म्हणजेच ड क ब अ डी सी बी ए. आणि उत्तर फास्ट झालेलं आहे ते म्हणजे हनुमंत परमयांच्या मोबाईलवरून डी सी बी ए. अभिनंदन. या ठिकाणी कोण आहे जोडदार? वैष्णवी आणि जोडदार कोण आपल्याला? नंबरचं उत्तर फास्ट आलं होतं परंतु ऑप्शन आपला थोडासा चुकला. चला वैष्णवी कोण आहे पाठवा आपला? याचं नाव वैष्णवता आणि साक्षीताईचं अभिनंदन. आणि पुढे बक्षिसांना शुभेच्छा देणारे बघूया किती रक्कम ते या ठिकाणी मंडळाकडून जिंकून येत आहेत. आपल्यासाठी पहिलाच प्रश्न असा आहे. आपल्या पूजा देवीचा जन्म हा 24 जानेवारीला झालाय, तर तिच्यापेक्षा 6 दिवसांनी मोठी असलेली जानूचा जन्म कोणत्या तारखेला झाला असेल? पूजेचा जन्म जर 24 जानेवारी झाला असेल तर तिच्यापेक्षा 6 दिवसांनी मोठी असणारी जानू कोणत्या दिवशी जन्मली असेल? पर्याय क्रमांक 1 30 जानेवारी, 17 जानेवारी, 29 जानेवारी, 18 जानेवारी. पूजाचा जन्म जर 24 जानेवारी झाला असेल तर जानू तिच्यापेक्षा 6 दिवसांनी मोठी असणारी जानू तिचा जन्म कोणत्या तारखेला झाला असेल? 30 जानेवारी, 17 जानेवारी, 29 जानेवारी आणि 18 जानेवारी. 30 जानेवारी, 17 जानेवारी, 29 जानेवारी आणि 18 जानेवारी. बरं उत्तर बघा, नाही तर पहिल्याच राऊंडला बसावं लागेल. उत्तर अगदी बरोबर आहे. 18 जानेवारी उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. पुढील प्रश्न तुमच्यासाठी येतोय. आज कोणता वार आहे? म्हणजे प्रथमापासून 15 म्हणजे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी असा कोणता वार आज आहे? अष्टमी आहे का, सप्तमी आहे का, नवमी आहे का, दशमी आहे आज? आपल्याकडे 2 लाईफ लाईन आहेत. एक मित्राची मदत घेऊ शकता किंवा लाईफ लाईन वापरू शकता. आज कोणता वार आहे? अष्टमी, सप्तमी, नवमी की दशमी? बघा टाइम जातो. 1 मिनिट टाइम आहे आपल्याकडे. नवमी उत्तर भरायचं बघा, नाहीतर जाऊन बसावं लागेल. उत्तर अगदी बरोबर आहे. आज नवमी आहे. 2 पैकी 2 उत्तर बरोबर आहेत. आपल्या 2 लाईफलाईन अजून शाबूत आहेत.
पुढील प्रश्न आपल्यासाठी येतोय. विशाल आणि रेखा हे दोघे पती पत्नी आहेत. विशाल आणि रेखा हे दोघे पती पत्नी आहेत. त्यांना एकूण 6 मुली आहेत. आहे फक्त इथलं उदाहरणार्थ हो. विशाल आणि रेखा हे दोघे पती पत्नी आहेत. त्यांना एकूण 6 मुली आहेत आणि त्या प्रत्येक मुलाला एक बहीण आहे. तर कुटुंबात एकूण संख्या किती? विशाल आणि रेखा हे दोघे पती पत्नी आहेत. त्यांना 6 मुले आहेत बॉईज. त्या प्रत्येकाला एक बहीण आहे. तर कुटुंबातली एकूण सदस्य संख्या किती? पर्याय आहे का? 8, 9, 7, 10. 8, 9, 7, 10. 9 उत्तर भरायचं. विशाल शेठ भरायचं 9 उत्तर. उत्तर अगदी बरोबर आहे. 9 संख्या बरोबर आहे. 3 पैकी 3 या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आले. पुढील चौथा प्रश्न आपल्यासाठी येतोय. रोज 2.5 लिटर दूध, रोज 2.5 लिटर दूध याप्रमाणे 7 दिवसामध्ये एकूण किती दूध गोळा होईल? रोज 2.5 लिटर याप्रमाणे 7 दिवसामध्ये किती लिटर दूध गोळा होईल? 16.5, 15.5, 17.5 आणि 18. टाइम लावा. रोज 2.5 लिटर दूध याप्रमाणे 7 दिवसामध्ये किती दूध गोळा होईल? 16.5, 15.5, 17.5 आणि 18. 17.5 बरोबर उत्तर. उत्तर अगदी बरोबर आहे. 17.5. 4 पैकी 4 बरोबर आहेत. आता 5वा प्रश्न आपल्यासाठी आहे. एका दिवसामध्ये म्हणजेच 24 तास आहेत एका दिवसाचे. त्या 24 तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? 24 तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? उत्तरे आहेत 24, 23, 22, 12. 24, 23, 22, 12. एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? 23 धरायचं उत्तर. बघा 4 बिस्किट निघले ते पण जातील. थोडी हडबडी केली आणि आपण या ठिकाणी निरोप घेतो. तुमचा धन्यवाद भाग घेतल्याबद्दल. उत्तर आहे 22. पुढील प्रश्न येतो पुरुषांच्या ग्रुपवरती. पुढील प्रश्न आलेला आहे क्रांती मंडळाच्या पुरुषांच्या खेळासाठी. फास्टेस्ट फिंगर फास्ट. पुरुषांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की करमाळ तालुक्याचे आमदार कालखंडानुसार लावा. पर्याय आहेत नारायणबा पाटील, संजय मामा शिंदे, श्यामल बागल, जयवंतराव जगताप. कालखंडानुसार आमदार लावायचे आपल्याला. नारायणबा पाटील, संजय मामा शिंदे, श्यामल बागल, जयवंतराव जगताप. आणि उत्तर बरोबर हे होतं. अगोदर जयवंतराव जगताप झाले, त्यानंतर श्यामल बागल, त्यानंतर नारायण पाटील आणि आता चालला संजय मामा शिंदे. म्हणजे DCAB. उत्तर फास्ट झालेलं आहे. माऊली मुलांच्या मोबाईलवरून अभिनंदन. सांगायचं आपला रामभावांना जगताप अभिनंदन यांना. अभिनंदन तुमचं. आणि पुढील प्रश्न आपल्याला सर्वांना माहिती आहे. पहिला प्रश्न चालू करूया.
भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? पर्याय का अमित शहा, नरेंद्र मोदी, जगतपाल नड्डा, नितीन गडकरी. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नरेंद्र मोदी, जगतपाल नड्डा आणि नितीन गडकरी. उत्तर पकडायचं. जगतपाल नड्डा. अगदी उत्तर बरोबर आहे. पहिला प्रश्न आपल्या बरोबर आला. पुढील प्रश्न आपल्याला आहे, तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? पर्याय का आजी, सून, आई आणि नात. तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? आजी, सून, आई आणि नात. तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? तुमची सासू. लेडीजसाठी प्रश्न होता. ही प्रश्न तुम्हाला बदलून देऊ आपण. प्रश्न या पडतो तुम्हाला. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? भाऊ, मामा, वडील, मुलगा. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? भाऊ, मामा, वडील, मुलगा. टाइम लावलाय. पुन्हा येत का? तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? तुमच्या बहिणीच्या नवऱ्याच्या बायकोच्या आईचा मुलगा तुमचा कोण? तुमच्याकडे 2 लाईफलाईन आहेत. बरंच का? 100%. उत्तर अगदी बरोबर आहे. भाऊ उत्तर बरोबर आहे. सौतारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भीमा, सीना, सिंदफणा, विंचरणा. सौतारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भीमा, सीना, सिंदफणा, विंचरणा. तुमच्याकडे 2 लाईफलाईन असणार आहेत अजून. तिसरा प्रश्न आहे आपल्यासाठी. बराच उत्तर. विंचरणा अगदी उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर बरोबर आपली. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये? 7, 8, 9, 10. भारतीय जनता पक्षाला लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती जागा मिळाल्या? 7, 8, 9, 10. आपल्याकडे 2 लाईफलाईन आहेत. उत्तर द्यायचं 9 बरोबर आहे. अगदी उत्तर बरोबर आहे. 4 पैकी 4 या ठिकाणी प्रश्न आपले बरोबर आहेत. पुढील प्रश्न आपल्यासाठी येतोय. एक दुकानदार एक चॉकलेट 1 रुपयाला विकत असतो. एक दुकानदार 1 चॉकलेट 1 रुपयाला विकत असतो आणि 3 खाली पॅकेटवर चॉकलेटच्या पुन्हा 1 चॉकलेट देतोय. जर तुमच्याकडे 15 रुपये तर तुम्ही किती चॉकलेट खाऊ शकता? तुमच्याकडे 15 रुपये आहेत. एक दुकानदार 1 चॉकलेट 1 रुपयाला देतोय आणि 3 चॉकलेटच्या पॅकेटवरती पुन्हा 1 चॉकलेट देतोय. तर तुमच्याकडे 15 रुपये तर तुम्ही किती चॉकलेट खाऊ शकता? 20, 21, 22, 23. एक दुकानदार 1 चॉकलेट 1 रुपयाला विकतोय. 3 चॉकलेटची जर तुम्ही खाली पॅकेट दिली तर त्याच्यावर पुन्हा 1 चॉकलेट देतोय. जर तुमच्याकडे 15 रुपये आहेत तर तुम्ही किती चॉकलेट खाल? 20, 21, 22, 23. टाइम लावू शकतो. एक दुकानदार 1 चॉकलेट 1 रुपयाला विकत असतो आणि 3 खाली चॉकलेटच्या पॅकेटवरती परत 1 चॉकलेट देतोय. तर
15 रुपये तुमच्याकडे आहेत. तुम्ही किती चॉकलेट खाल? तुमच्याकडे 2 लाईफलाईन आहेत. हा 5वा प्रश्न आहे. बरोबर आला तर 100 रुपये तुम्ही घेऊन जाल, चुकला तर नारळ आहे आपल्यासाठी. 20, 21, 22, 23 टाइम निम्मा झालेला आहे. थांबवा, काटेकरांना थांबवा. मित्राची मदत घ्यायची आहे का 50-50% वापरायचंय? 50-50 2 ऑप्शन येणार तुम्हाला फक्त. 50-50 घ्यायचं तुम्हाला, ठीक आहे. 21, 22 21 करायचं. काय वाटतंय? उत्तर चुकलेलं आहे. 21. पुन्हा एकदा मंडळ शाबूत आहे. 1 रुपया अजून मंडळाचा खर्च झालेला नाही. या अभिनंदन आणि आभार, धन्यवाद. पुढील प्रश्न महिलांच्या ग्रुपवरती फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा. उत्तर त्याचं 22 होतं. चला, महिलांच्या ग्रुपवरती प्रश्न येतो पुढचा. प्रश्नांना महिलांच्या ग्रुपवरती पुढील. महिलांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की राजा दशरथाच्या सुपुत्रांची ज्येष्ठ ते कनिष्ठ मांडणी लावायचे. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, राम. एकदा हॉटसीटवर आलेल्यांना पुन्हा चान्स नाही हॉटसीटवर येण्याचा, एवढं लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. प्रश्न होता राजा दशरथाच्या सुपुत्रांची ज्येष्ठ ते कनिष्ठ मांडणी लावा. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, राम. उत्तर पाहिजे होतं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ड ब अ क. आणि उत्तर बरोबर आलेलं आहे ते म्हणजे शिवानी यांच्या मोबाईल वरून. पण शिवानीला चान्स नाही. त्याच्यानंतर रेखावणींच्या मोबाईलवरून मेसेज आलेला आहे, त्यांचा देखील चान्स गेलेला आहे. त्याच्यानंतर मनीषवाणींच्या मोबाईलवरून अभिनंदन. या हॉटसीटवरती आपलं स्वागत आहे. आपला एक जोडदार घेऊन यायचंय. चला चला. चला, दिव्या आणि मनीषवाणींसाठी तयार झाल्या पाहिजेत. त्यांचं स्वागत आहे हॉटसेटवरती.
चला पहिला प्रश्न डायरेक्ट तुमच्यासाठी घेतो आपण. या वर्षामध्ये एकूण दिवस किती आहेत? 2024 या वर्षामध्ये दिवस किती आहेत? 365, 366, 367 आणि 364. 2024 या वर्षामध्ये किती दिवस आहेत? 365, 366, 367 आणि 364. 366 उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे. आता कोणता ऋतू चालू आहे? 6 ऋतू असतात, त्यामधील कोणता ऋतू चालू आहे? वर्षा ऋतू, शरद ऋतू, शिशिर ऋतू की वसंत ऋतू? आता ऋतू कोणता चालू आहे? वर्षा, शरद, शिशिर, वसंत. आपल्याकडे 2 लाईफलाईन आहेत. वर्षा, शरद, शिशिर आणि वसंत. आता कोणता ऋतू चालू आहे? वर्षा, शरद, शिशिर की वसंत? वर्षा, शरद, शिशिर की वसंत? ऋतू कोणता चालू आहे? शरद. हाच उत्तर. उत्तर अगदी बरोबर आहे. 2 पैकी 2 उत्तर बरोबर आहेत. पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे. तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? आजी, सून, आई की सून, नात? तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? आजी, सून, आई की नात? तुमची सासू ही तुमच्या दिराच्या मुलीच्या वडिलांची कोण? आजी, सून, आई की नात? आई उत्तर अगदी बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर आपले बरोबर आले आहेत. यापैकी ज्योतिर्लिंग नाही 4 पर्यायापैकी असं कोणतं ठिकाण आहे जे ज्योतिर्लिंग मध्ये येत नाही? घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, महाबळेश्वर आणि भीमाशंकर. घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, महाबळेश्वर आणि भीमाशंकर यापैकी कोणतं ठिकाण ज्योतिर्लिंग मध्ये येत नाही? घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, महाबळेश्वर आणि भीमाशंकर. आपल्याकडे 2 लाईफलाईन उपस्थित आहेत. महाबळेश्वर उत्तर अगदी बरोबर आहे. 4 पैकी 4. पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे की सोलापूर जिल्ह्यामधील असा कोणता तालुका आहे जो संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे? बार्शी तालुका, करमाळा तालुका, मंगळवेढा तालुका आणि अक्कलकोट तालुका. असा कोणता तालुका आहे जो संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे? बार्शी, करमाळा, मंगळवेढा आणि अक्कलकोट. संतांची भूमी. अक्कलकोट. बराच उत्तर. आपल्याकडे 2 लाईफलाईन आहेत. 5वा प्रश्न आहे. जर जिंकला तर 100 रुपये, हरला तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 0. कोणता तालुका हा संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे? बार्शी, करमाळा, मंगळवेढा आणि अक्कलकोट. कोणती वापरायची? 50-50 वापरायची की मित्र-मैत्रिणीची मदत? ठीक आहे. 2 मैत्रिणी सांगा आपल्या कोण आहेत ज्यांची आपल्याला मदत घ्यायची. कोणता तालुका हा संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे? बार्शी, करमाळा, मंगळवेढा, अक्कलकोट. आणि राजश्री नाव आलंय की मित्र मैत्रीण म्हणून. उत्तर येतंय का आपल्याला? बार्शी तालुका हा कुठला सॉरी कोणता तालुका हा संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे? बार्शी, करमाळा, मंगळवेढा आणि अक्कलकोट.
त्यांचं उत्तर तुमच्यावर बंधनकारक नसणार आहे. त्यांनी जरी सांगितलं तर तुमचा असून पुढचा पर्याय तुम्हाला वापर देऊ शकतो 50-50. येतंय का तिकडं? 100% येत असेल तर सांगा. दुसरी लाईन वापरायची. पारशी, करमाळा, मंगळवेढा आणि अक्कलकोट यातले 2 कट होऊन 2 राहिले आहेत. मंगळवेढा आणि अक्कलकोट. अक्कलकोट उत्तर थोडक्यात आपलं चुकलेलं आहे. मंगळवेढे भूमी ही संतांची. आपले आभार. आपण या ठिकाणी जागेवर स्थानापन्न व्हायचंय. चला पुढील प्रश्न येतो पुरुषांच्या ग्रुपवरती पुढील फेरीसाठी. पुढील प्रश्न आलेला पुरुषांच्या ग्रुपवरती. प्रश्न आहे पुरुषांच्या ग्रुपवरती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कालखंडानुसार क्रमाने लावा. उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे आणि विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला कालखंडानुसार लावायचे आहेत. उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे आणि विलासराव देशमुख. उत्तर 4-5 आलेले आहेत आपल्याला. आणि मुख्यमंत्री कालखंडानुसार म्हटलं तर विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. ब ब अ आणि क DBAK आणि उत्तर फास्ट झालंय. समाधान करा, त्यांचं अभिनंदन आणि टाळ्या. या समाधान तुम्हाला घेऊन यायचं. समाधान आणि मनोहर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून तर काय अवघडच प्रश्न विचारण्यात तोपर्यंत एकालाही बक्षीस गेलेलं नाही अजून. पहिला प्रश्न तुमच्यासाठी होतोय. बाळासाहेब ठाकरे कोणत्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते? बाळासाहेब ठाकरे कोणत्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते? 1995, 1996, 1997 की यापैकी नाही? टाइम लावा. बाळासाहेब ठाकरे कोणत्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते? 1995, 1996, 1997 की यापैकी नाही? आपल्याकडे 2 लाईफलाईन आहेत. टाइम 1 मिनिट आपल्यासाठी. कुठली लाईफलाईन वापरायची? थांबवा. समजा टाइम थांबवा. मित्राची मदत घ्यायची आहे की 50-50? मित्राची मदत घ्यायची. कोण मित्र आहे तुमचे सांगा 2? पांडुसर एक आणि दुसरे समाधान तोरमाळ. कोणाला वापरायचं सध्याला? त्यांना मित्र कुठला घ्यायचा, समाधान की पांडुसर? पांडुसर घ्यायचे. हा सर उत्तर सांगा तुम्ही. तुम्हाला उत्तर घ्यायचंय का ती? 100%. बघा पहिल्याच प्रश्नाला जावं लागेल. उत्तर अगदी बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे. सरजींचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण बाळासाहेब ठाकरे कधी मुख्यमंत्री झाले नव्हते, त्यामुळे विषयच नाही काय. आपल्याला पुढील प्रश्न असा आहे की कुंभमेळा
एक 4 वर्षांनी कुंभमेळा भरतो, तो कोठे भरतो? मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर. कुंभमेळा कुठे भरतो? मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर. आपल्याकडे अजून एक लाईफलाईन बाकी आहे. बाकी नाव उत्तर सांगू नका. उत्तर सांगू नका, तुम्हाला पुढच्या फेरीला बाद केलं जाईल नंतर. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर. कुंभमेळा कुठे भरतो? दर 4 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर कुठे भरतो? एक लाईफलाईन आपल्याकडे अजून बाकी आहे. तीस सेकंद आहेत आपले. एक लाईफलाईन बाकी आहे अजून 50-50ची. 50-50 ठीक आहे. 2 पर्याय राहिलेत, नाशिक आणि सोलापूर. नाशिक द्यायचं उत्तर. नाशिक उत्तर अगदी बरोबर आहे. आपल्या 2 लाईफलाईन वापरलेत आणि 2 प्रश्न आपले बरोबर आले आहेत. पुढील प्रश्न. उजनी धरण आहे उजनी. त्या उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय? त्या साठ्याला एक नाव आहे उजनी धरणाच्या. नाथसागर म्हणतात, यशवंत सागर म्हणतात, शिवसागर म्हणतात की वसंत सागर म्हणतात? उजनी धरणाच्या साठ्याला काय म्हणतात? नाथसागर, यशवंत सागर, शिवसागर की वसंत सागर? उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर, यशवंत सागर, शिवसागर की वसंत सागर? 2 पुढे जिंकले. जर उत्तर चुकलं तर उत्तर धरायचं. यशवंत सागर अगदी उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर बरोबर. 3 बिस्किट पुढे आपण कमवलेले आहेत. पुढील प्रश्न. तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? वडील, मामा, भाऊ, आजोबा. तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? भाऊ उत्तर बरोबर द्यायचं. वडील, मामा, भाऊ, आजोबा. तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? टाइम लावा. वडील, मामा, भाऊ आणि आजोबा. तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? मनोहर थांबते तर म्हणते आमची बायकोच नाही का? तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? वडील, मामा, भाऊ आणि आजोबा. तुमच्या बायकोच्या आईचा मुलगा हा तुमच्या मुलीचा कोण? काय करायचं उत्तर? भाऊ का मामा? स्टॉप जरा वेळ. आणि उत्तर मामा. मामा अगदी उत्तर बरोबर आहे. 4 पैकी 4 उत्तर बरोबर आहेत. देखो यूट्यूब पे पैसे कमा सकते. पुढील प्रश्नासाठी की यापैकी शाहरुख खानचा चित्रपट नाही. शाहरुख खान जो अभिनेता आहे त्याचा चित्रपट 4 पैकी कोणता नाही? दिल से दिल, हॅपी न्यू इयर आणि परदेश. कुठला चित्रपट शाहरुख खानचा यापैकी नाही? दिल से दिल, हॅपी न्यू इयर आणि परदेश. यापैकी शाहरुख खानचा चित्रपट नाही. दिल से दिल, हॅपी न्यू इयर आणि परदेश. पिक्चर बघितलं नाही का? उत्तर चुकलं तर जावं लागेल. उत्तर जर सोडून तुम्ही गेम गेला तर 4 बिस्किट पुढे घेऊन जाल. उत्तर बरोबर आलं तर 100 रुपये मिळणार आहेत. हेल्पलाईन संपल्यात आपल्या. शाहरुख खानचा चित्रपट दिल से दिल, हॅपी न्यू इयर आणि परदेश कोणता चित्रपट नाही?
द्या उत्तर. हा का सोडायचा आहे खेळ? 4 बिस्किट पुढे समाधान मानायचे. दिल से दिल, हॅपी न्यू इयर आणि परदेश. सांगा सांगा, वेळ संपला. हा हॅपी न्यू इयर धरायचं का? पुन्हा एकदा मंडळी सुरू आलेले या. धन्यवाद. महिलांच्या ग्रुपवरती पुढील प्रश्न. याचं उत्तर आहे दिल. दिल हा चित्रपट शाहरुख खानचा नाही. चला, महिलांच्या ग्रुपवरती पुढील प्रश्न येतोय. महिलांच्या ग्रुपवरती प्रश्न गेलेला आहे की आपले सण जानेवारी ते डिसेंबर क्रमाने लावायचे आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा कोणते सण क्रमाने येणार आहेत? गणेशोत्सव, दिवाळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा. आपले सण जानेवारी ते डिसेंबर क्रमाने लावायचे आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा. तर उत्तर बरोबर पाहिजे. रंगपंचमी, त्यानंतर गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळी. म्हणजेच क, ड, अ आणि ब. क, ड, अ आणि ब. आणि उत्तर बरोबर म्हणजे अनिता वहिनींच्या मोबाईलवरून त्यांचं अभिनंदन आणि जोरदार घेऊन समोर यायचंय. चला, ज्योतिबेन आणि अनिता यांचं हार्दिक स्वागत या हॉस्टेलवरती आहे. तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न असणार आहे. तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? आजी, आई, नात आणि सून. तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? आजी, आई, नात आणि सून. 2 लाईफलाईन तुमच्याकडे असणार आहेत. तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? आजी, आई, नात आणि सून. पोरं जे झालेला चान्स देऊ या. बसा, जाऊ नका. काय मदत लागली तर हा बघा, निम्मा टाइम संपलाय. तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? आजी, आई, नात आणि सून.
तुमच्याकडे 2 लाईफलाईन असणार आहेत. मैत्रिणीची मदत घेऊ शकताय किंवा 50-50% वापरू शकताय. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? तुमच्या आईची आई ही तुमच्या वडिलांच्या सासऱ्याच्या मुलीची कोण? शेवटचे 10-15 सेकंद. पर्याय आजी, आई, नातसून. काय द्यायचं उत्तर? आजी. काय वाटतं इकडं? धन्यवाद, आपण आलात. पुढील प्रश्न पुरुषांच्या ग्रुपवरती. त्याचं उत्तर आई होतं. पुढील प्रश्न पुरुषांच्या ग्रुपवरती गेलेला आहे. पुरुषांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की भारताचे पंतप्रधान कालखंडानुसार क्रमाने लावा. पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान कालखंडानुसार क्रमाने लावा. पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी. उद्या या ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. सर्व महिलांनी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे. त्याचबरोबर पुरुषांचा रस्सीखेळ देखील आपण आयोजित केलेला आहे. अजून 2-3 फेऱ्या होणार आहेत. राहिलेल्या सर्वांना चान्स मिळणार आहे. भारताचे पंतप्रधान कालखंडानुसार क्रमाने लावा. पंडित नेहरू उत्तर पाहिजे होतं अ. अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी म्हणजेच ACBD. आणि उत्तर बोलले तुमचे उत्तर लक्षात. मुलांचं अभिनंदन आणि आभार. या पक्षीवरती या. उत्तम उत्तर बरोबर दिले. या बापू जोडीदार सांगा तुम्हाला. चला बापू. चला बापू जोडीदार घे. आगळ झालाय का बापू जोडीदार सांगा. चला. बापू जोडीदार घे की. उठा उठा. समाज घ्या मागणं घ्या. समाज द्या पुढं. सर लागे पुढे घ्या. सरपंच सर लागे. मित्राची मदत घ्या. हा बापू तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. अजित पवार गट
ला कोणतं चिन्ह दिलंय? निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला कोणतं चिन्ह दिलेलं आहे? तुम्हाला यासारखे आता पहिला पर्याय आहे तुतारी, दुसरा आहे धनुष्यबाण, तिसरा आहे घड्याळ आणि चौथा आहे हात. घड्याळ अगदी उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न असा आहे की भगवंत मंदिर कुठे आहे? भगवंत मंदिर करमाळा, बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूर. भगवंत मंदिर कुठे आहे? करमाळा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर. करमाळा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर. भगवंत मंदिर. बार्शी बघा राजा सर. बार्शी उत्तर अगदी बरोबर. 2 पैकी 2 बरोबर आले. काय बाबा आणि तुम्हाला ऑप्शन सांगतो सगळ्यांना तिकडून पुढील ऑप्शन प्रश्न. माणसाच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त असतं? 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर, 6 लिटर. रक्त किती असतं माणसाच्या शरीरामध्ये? पुढून मी 3, 4, 5, 6. येत होते ते सांगत होतो तुम्ही. बाक्का घेतला ना तू बाक्का घेतला ना. 2 लाईफ आहे तुमच्याकडे. मित्राची मदत घेऊ शकता. 50-50 टिक करू शकता. बरं उत्तर 5 लिटर अगदी उत्तर बरोबर आहे. 3 पैकी 3 बरोबर आहे. 5 लिटर रक्त आपण कलेक्ट केलं होतं. बापूसाठी पुढील प्रश्न आहे बापू की बापूंना राजकारणाचं माहिती आहे की झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला किती जागा निवडून आल्या? किती खासदार अजित पवार निवडून आले? 0, 1, 2, 3. 1 उत्तर अगदी बरोबर आहे. 4 पैकी 4 उत्तर बरोबर आले आपले. पुढील प्रश्न बापू तुमच्यासाठी आहे की जे आपले कमला भवानी मंदिर आहे करमाळ्याचं, त्या कमला भवानी मंदिराला प्रवेशद्वार किती येतं? कमला भवानी मंदिराला आपण दरवर्षी जातो पाया पडण्यासाठी की एकूण किती दरवाजे आहेत प्रवेश करण्यासाठी कमला भवानी मंदिरासाठी? 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. किती दरवाजे आहेत कमला भवानी मंदिराला? दरवर्षी आपण जातो पाया पडण्यासाठी. धराचं उत्तर 3. 2 लाईफ लाईन आपल्याकडे अजून आहेत. आणि हा 5वा प्रश्न आहे. जिंकला तर 100 रुपये आहेत. उत्तर चुकलं तर 0 होऊन जाणार आहे. धराचं उत्तर 3. 2 लाईफ लाईन आहेत बापू अजून. आम्हाला वाटतं तुम्ही स्पर्धा अजून पुढे खेळावी. 3 उत्तर अगदी चुकलेलं आहे बापू आपलं. कमला भवानी मंदिराला एकूण 5 दरवाजे आहेत. गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतील एकूण 5 दरवाजे. पुढील फेरी महिलांच्या ग्रुपवरती पुढील प्रश्न जातोय. महिलांसाठी शेवटची फेरी असणार आहे आता ही. महिलांचा प्रश्न गेलेला आहे. महिलांच्या ग्रुपवरती गेलेला प्रश्न असा आहे की विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या अपत्यांची ज्येष्ठ ते कनिष्ठ मांडणी लावायची आहे. मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ. ज्येष्ठ ते कनिष्ठ मांडणी लावायचे. मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ.
उत्तर असं पाहिजे की सर्वात ज्येष्ठ निवृत्तीनाथ, त्यानंतर ज्ञानदेव, नंतर सोपानदेव आणि मुक्ताबाई. म्हणजे ड ब क आणि अ. ड ब क अ. ड ब क उत्तर बरोबर आलेलं आहे शशी तोरमाल यांच्या मोबाईलवरून. धनश्री ताईचं उत्तर बरोबर आलेलं आहे. नाही चुकलेलं आहे, उत्तर चुकलेलं आहे तुमचं. DT नंबर कोणाचा आहे? ड ब क DT नंबर 74 99 26 24 43. या आपलं स्वागत आहे, अभिनंदन. चला चला काय वाजायचं, चला सगळे येऊन गेले इथं. दोन जण कोणी पाठवा चला. चला आता आणि अर्जुनसाठी तयार झाला पाहिजे. आपल्यासाठी पहिलाच प्रश्न असणार आहे. तुमच्या भावाचा मुलगा हा तुमच्या नवऱ्याच्या मेहुण्याच्या मुलीचा कोण? तुमच्या भावाचा मुलगा हा तुमच्या नवऱ्याच्या मेहुण्याच्या मुलीचा कोण? वडील, सासरा, भाऊ, मामा. झालं उत्तर. वेळ आहे आपल्याकडे 1 मिनिट. तुमच्या भावाचा मुलगा हा तुमच्या नवऱ्याच्या मेहुण्याच्या मुलीचा कोण? वडील, सासरा, भाऊ, मामा. भाऊ उत्तर अगदी बरोबर आहे. पहिलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आमच्याला इच्छा बक्षीस द्यायची पण अजून काय बक्षीस कोणाला गेलेलं नाही. एकूण 8 अष्टविनायक आहेत. त्यातली पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? 3 4 5 6. 8 अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? 3 4 5 का 6? आपल्याला मदत सुद्धा मिळणार आहे. आपल्याला 2 मैत्रिणींची मदत मिळेल किंवा 50-50% 2 पर्याय आपण कट करू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? 8 पैकी 3 4 5 6. घ्यायची का मदत? कोणाची मदत घ्यायची? हा सांगा. 2 मैत्रिणी नाव सांगा. चला. आठच अष्टविनायक त्यातली पुणे जिल्ह्यामध्ये किती येतात? आठ पैकी किती अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये येतात? 3 4 5 6. 5 उत्तर अगदी बरोबर आहेत. 3 पैकी किती? तिसरा दुसरा प्रश्न होता हा. 3 झाले बरोबर का? 2 झाले? 2 झाले ना? 3 3. पुढील प्रश्न. यापैकी गणपतीचं नाव नाही. लंबोदर, सिद्धिपती, गजोमुख, गौरीपती. यापैकी कोणतं नाव हे गणपतीचं नाही? लंबोदर, सिद्धिपती, गजोमुख, गौरीपती. गणपतीचं नाव नाही. लंबोदर, सिद्धिपती, गजोमुख, गौरीपती. गौरीपती नाही. उत्तर अगदी बरोबर आहे. 4 पैकी 4 उत्तर बरोबर आहेत. 5वा प्रश्न आपल्यासाठी पुढील येतोय.
कमला भवानी मंदिर आपण बघितले सर्वांनी, ते किती खांबावर आधारलेलं आहे? त्या कमला भवानी मंदिरामध्ये असे किती खांब आहेत ज्याच्यावर ते मंदिर आधारलेलं आहे? 95, 96, 97, 98 किती पोल आहेत कमला भवानी मंदिराला? जे मंदिर आहे आपलं कमला भवानी त्याच्यामध्ये किती एकूण पोल आहेत? 95, 96, 97, 98. 96 करायचं उत्तर. 96 पायरी आहेत बापू. हा 95, 96, 97, 98 किती? दोन्हीपैकी एक, 96 की 98? का मदत घ्यायची कुणाची? कमला भवानी मंदिर किती खांबांवर आधारलेलं आहे? 95, 96, 97, 98. डाम कितीत म्हणजे ते खांब किती मंदिराला? 95, 96, 97, 98. तुमच्याकडे अजून 2 लाईफलाईन आहेत, जिवंत आणि वापरू शकता. मित्राची मदत घेऊ शकता किंवा 50-50%. विचारायचंय कोणाला? कुठलं उत्तर सांगायचं? 96 धरायचं का 98 धरायचं बापू? 96 धरायचं का? 96 धरायचं? 96 उत्तर बरोबर आहे. मग 5 पैकी 5 आले, तुम्ही 100 रुपये जिंकलेत. पुढील प्रश्न. आपला स्वप्नील तोरमल आहे. स्वप्नील तोरमलच्या आत्याच्या नवऱ्याचं नाव सांगायचंय. हनुमंत, तुकाराम, भैरवनाथ की शंकर? नामदेव धरायचं का भैरवनाथ धरायचं? हनुमंत, तुकाराम, भैरवनाथ की शंकर? भैरवनाथ उत्तर अगदी बरोबर आहे. 6 पैकी 6 बरोबर आले आहेत. पुढील प्रश्न. पुढील प्रश्न. रायगड जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? 8 पैकी रायगड जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 किती अष्टविनायक आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक आहेत? 1, 2, 3, 4. 1 धरायचं उत्तर. 1 उत्तर चुकीचं आहे. 2 रायगड मध्ये 2 2 2. चला शेवटची फेरी येते पुरुषांच्या. चला पुढील प्रश्न जिल्हा क्रांती मंडळाच्या ग्रुपवरती. मी तुम्हाला म्हणतोय प्रश्न असा आहे की भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कालखंडानुसार क्रमाने लावा. महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि विराट कोहली. उत्तर असं पाहिजे आहे की सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. ब, अ, ड आणि क. आणि उत्तर फास्ट आलेलं आहे. पप्पू धर्मल यांचं अभिनंदन आणि आपलं स्वागत आहे या हॉट सीट वरती. अण्णासाहेब तर्मल आणि पप्पू तर्मल यांचं
पहिला प्रश्न तुमच्यासाठी. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की लोकसभेचे सभापती कोण आहेत आता चालूला? नरेंद्र मोदी, जगदीश धनखड, ओम बिर्ला की अमित शहा? लोकसभेचे सभापती. पहिल्याच जावं लागेल बाहेर. ओम बिर्ला अगदी उत्तर बरोबर आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला. या वर्षीचा सर्वात कमाई करणारा चित्रपट कोणता ठरला? 2024 या वर्षाचा सर्वात कमाई करणारा, जास्त पैसे कमावणारा चित्रपट. स्त्री, कल्की, इंडियन 2 की खेल खेल में? कोणता चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा ठरला? स्त्री, कल्की, इंडियन 2 की खेल खेल में? कोणता चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा, पैसे कमावणारा ठरलेला आहे? 2 लाईफलाईन आपल्याकडे आहेत. एक मिनिट वेळ आहे आपल्याकडे. का लाईफलाईन वापरायची? लाईफलाईन वापरायची. 2 लाईफलाईन आहेत आपल्याकडे. हा, 30 सेकंद झाले. लाईफलाईन कुठली वापरायची मित्रांचा मदत घ्यायची का 50-50? 50-50 ठीक आहे. तर आपले 2 पर्याय राहिले आहेत. एक म्हणजे कल्की आणि दुसरा म्हणजे इंडियन 2. कल्की उत्तर अगदी बरोबर आहे. 2 पैकी 2 उत्तर बरोबर आहेत आपले, परंतु 1 लाईफलाईन मात्र आपली गेलेली आहे. पुढील प्रश्न. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला किती जागा मिळाल्या? 7, 8, 9, 10? 8 उत्तर अगदी बरोबर आहे. 3 पैकी 3 उत्तर बरोबर आलेले आहेत. असं कोणतं राज्य आहे जिथे महिला मुख्यमंत्री झालीच नाही? राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. असं कोणतं राज्य जिथं महिला मुख्यमंत्री झालेली नाही? चौथा प्रश्न यासाठी. राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. महाराष्ट्र उत्तर अगदी बरोबर आहे. 4 पैकी 4 बरोबर आहेत. 4 बिस्किट पुढे आपण कमवलेत. 5वा प्रश्न आपल्यासाठी अगदी सोपा घेऊन येतो आपण. मानवाच्या शरीरामध्ये सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवामध्ये, म्हणजे कोणत्या भागामध्ये असतं? सगळ्यात मोठं हाड मानवाच्या शरीरामध्ये डोक्यात असतं, पोटात असतं, मांडीत असतं की दंडांमध्ये असतं? मानवाच्या शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणत्या भागामध्ये असतं? डोक्यात, पोटात, मांडीत की दंडामध्ये? हा, मोठं लांबीला. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणत्या भागात असतं? डोक्यात, पोटात, मांडीत की दंडामध्ये? एक लाईफलाईन बाकी आहे आपली. धरायचं. आता काय मला वाटतं मंडळाच. उत्तर बरोबर आहे. 5 पैकी 5 100 रुपये कमवलेले आहेत. बघूया आता 6वा प्रश्न तुमच्यासाठी येतोय. राहुल तळमल म्हणजे सोनू यांच्या बहिणीचं नाव सांगायचंय. अर्चना, सविता, मनीषा, अनिता. अर्चना, सविता, मनीषा, अनिता. काय उत्तर? मनीषा उत्तर अगदी बरोबर आहे. 6 प्रश्न आपले बरोबर आहेत. पुढील 7वा प्रश्न येतो आपल्यासाठी. कमला भवानी मंदिरामध्ये जी दीपमाळ आहे, जे दीपमाळ आपण म्हणतो, त्याची उंची किती आहे? 60 फूट, 70 फूट, 80 फूट, 90 फूट? आपण त्या दीपमाळी जाऊन किती वेळा तरी आपण गेलोय. त्याची उंची किती असेल साधारणपणे? 60, 70, 80, 90?
तुम्ही 100 रुपयांनी 6 बिस्किट पुढे कमवलेले आहेत. दोन मिनिट टाइम आपल्याला. नाही लाईफलाईन गेली, मग त्यांना उत्तर माहित नसेल तर गेली लाईफलाईन. काय करायचं, 1 मिनिट संपत आला आहे. साठ 70 80 90 फूट. शेवटचे 40 सेकंद. 100 रुपयांनी 6 बिस्किट पुढे तर मिळतील मंडळाला. लाईफलाईन गेली. तुम्ही खेळ सोडू शकता किंवा उत्तर देऊन मग 70 धरायचं उत्तर. 70 60 70 80 90. कुठलं धरायचं? हा वेळ लॉक करायचं. 100 रुपयांनी 6 बिस्किट पुढे जिंकलेत. कुठलं उत्तर पहिल्यांदा दिलं असतं तर चुकीच दिलं असतं. उत्तर बरोबर आहे 80 फुटे उत्तर बरोबर आहे. 7 प्रश्न 200 रुपये बरोबर आणले. पुढील प्रश्न आपल्यासाठी येतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? सर्वात उत्तरेकडे तालुका कोणता? सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके, त्यातला सगळ्यात उत्तरेकडे तालुका करमाळा, बार्शी, माळशिरस, सांगोला. करमाळा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला सगळ्यात उत्तरेकडे असणारा तालुका. करमाळा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला. करमाळा, बार्शी, माळशिरस, सांगोला सर्वात उत्तरेकडील तालुका. करमाळा, बार्शी, माळशिरस, सांगोला. कुठला? करमाळा उत्तर अगदी बरोबर आहे. आपण जिंकलेले आहेत 300 रुपये. 8 प्रश्न झालेले आहेत. 9 आणि 10 राहिले आहेत फक्त. कमला भवानी मंदिरामध्ये एकूण किती चित्र काढलेले आहेत त्या दगडांवरती? आपण प्रत्येक वेळेस जाऊन बघतो पण व्यवस्थित बघत नाही. तर किती चित्र काढले आहेत? पर्याय आहेत 56, 96, 86 की 196. एक लाईफलाईन राहिली आपली. कमला भवानी मंदिरामध्ये शिल्पचित्र किती आहेत? 56, 96, 86 की 196. शेवटचा 1 मिनिट. कमला उत्तर करायचं. भूमिगत धोका. 56, 96, 86, 196. 300 रुपये कमवलेत आपण. धरायचं ना, आम्हाला आनंद झाला असता. 96 उत्तर अगदी बरोबर आहे. 400 रुपये कमवलेत आपण. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला 500 रुपयाने आपली एक लाईफलाईन राहिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला. लाईफलाईन. हा
टाइम 2 सांगा. 2 मित्र नाही तुम्हाला वापरता येणार, ते येऊन गेले हॉट सीटवर, दुसरे मित्र वापरायचे. हा 400 रुपये कमवलेत आपण. बनशी उभा राहिला मित्रांनो तुमचा. सांगा जराच उत्तर अक्कलकोट. आम्हाला आनंद झाला असता जर 500 रुपये कोणी जिंकला असतं तर, आणि जिंकलेले 500 रुपये काय झाले पाहिजेत. पैसे शेवटच्या दिवशी मिळतील आपल्याला, तोपर्यंत एक बिस्किट भेटेल. सोमा द्या.